झाली आणि एकनाथ शिंदे साहेबांनी आता सर्व लाडक्या बहिणींना ही आनंदाची बातमी सांगितली। सर्व लाडक्या बहिणींना कळवण्यात येत आहे की उद्या आम्ही या 10 बँकांमध्ये लाडकी बहीण योजनेचे मे महिन्याचे पैसे पाठवत आहोत। ज्या ज्या लाडक्या बहिणींचं खातं या 10 बँकांमध्ये आहे त्या लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता हा उद्या मिळणार आहे। आपले लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब यांनी 10 बँकांना आदेश दिलेले आहेत। एकनाथ शिंदे साहेब म्हणाले की मी स्वतः अधिकाऱ्यांशी बोललो आहे। लाडक्या बहिणींना त्यांचे पैसे हे वेळेवर मिळालेच पाहिजे, त्यासाठी मी 10 बँकांची नावे पण घोषित केली आहेत। यामध्ये आपल्या महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे अशा म्हणाल्या की आम्हाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडून ज्या सूचना येत आहेत त्यानुसार आमचं काम चालू आहे। प्रत्येक लाडक्या बहिणीला महिना संपण्याच्या अगोदर लाडकी बहीण योजनेचे पैसे कसे जमा होतील यासाठी महत्त्वपूर्ण योजना केल्या जात आहेत आणि त्यानुसारच आम्ही मे महिन्याच्या हप्ता वाटपाला सुरुवात करत आहोत। उद्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती लाडकी बहीण योजनेचे पैसे हे जमा होणार आहेत। लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 2100 रुपये जमा झाल्याचा मेसेज हा उद्या येईल। लाडक्या बहिणींनो लक्षपूर्वक ऐका की तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता मिळतो तो डीबीटीच्या मार्फत मिळतो। म्हणजेच तुमच्या मोबाईल वरती मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमार्फत जो मेसेज येतो त्यामध्ये डीबीटी असं लिहिलेलं असतं आणि ती डीबीटीच्या मार्फत तुम्हाला रक्कम पोहोचवली जाते। जेव्हा सरकारकडून हे डीबीटीचं बटन दाबलं जातं तेव्हाच लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात होते। तुम्ही लाडक्या बहिणींनो या ठिकाणी पाहू शकता की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि अजित पवार तसेच महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे या सर्वांनी मिळून डीबीटीचं बटन दाबलेलं आहे। त्यामुळे मे महिन्याच्या 11व्या हप्त्याच्या पैसे वाटपाला आता सुरुवात झाली। त्याचबरोबर लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब असंही म्हणाले आहेत की आता मे महिन्याचा हप्ता हा 1500 रुपयाचा नसून 2100 रुपयाचा असणार आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी 2100 रुपयाच्या हप्ता वाटपाला मे महिन्यापासून सुरुवात केलेली आहे। यामध्ये अजितदादा पवार म्हणत आहेत की नवीन आर्थिक योजनेचं धोरण हे सुरू झाल्यामुळे आम्ही आता 2100 रुपयाचा वादा पूर्ण करत आहोत। म्हणूनच सरकारकडून बँकांना 990 कोटीचा निधी देण्यात आलेला आहे। आपण मगाशीच एकनाथ शिंदे साहेबांनी बोललेलं ऐकलं आहे की त्यांनी 10 बँकांना चेक दिलेला आहे। तुम्ही येथे पाहू शकता की आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब आणि आदित्यताई तटकरे हे सर्व मिळून बँकांना चेक देत आहेत आणि त्यामुळेच तुमच्या लाडकी बहीण योजनेचा निधी हा बँकांपर्यंत पोहोचवण्यात आलेला आहे। म्हणूनच लाडक्या बहिणींनो तुमच्या खात्यावरती आता मे महिन्याचा 11वा हप्ता जमा होईल। लाडक्या बहिणींनो तुमचं जर या 10 बँकांमध्ये खातं असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता उद्या मिळणार आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं आहे की आम्ही लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाटप हे टप्प्याटप्प्यानं करत आहोत। त्यामध्ये आम्ही ठराविक बँकांमध्ये पहिले पैसे वाटपाचं काम करणार आहोत, त्यानंतर काही ठराविक जिल्ह्यांमध्ये पैसे वाटपाचं काम करणार आहोत। आम्ही सर्वात प्रथम या 10 बँकेमध्ये खातं असणाऱ्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा हप्ता पोहोचवणार आहोत आणि उद्याच या बहिणींच्या खात्यावरती 2100 रुपयाचा हप्ता जमा होईल। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब यांनी एक परिपत्रक तयार केलं आहे ज्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की मे महिन्यापासून माझ्या लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की लाडकी बहीण योजना मे महिन्याच्या 11व्या हप्त्याच्या पैसे वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे। यामध्ये एकनाथ शिंदे साहेब असं म्हणत आहेत की राज्यातील माझ्या सर्व बहिणींनो सर्वात प्रथम 10 बँकांमध्ये मी पैसे सोडले आहेत आणि उद्या दुपारी 1 वाजता लाडक्या बहिणींना मे महिन्याचा 11वा हप्ता मिळणार। एप्रिल महिन्याचा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती उशिरा जमा झाला
आणि एप्रिल महिन्याचा हप्ता हा मे महिन्यामध्ये लाडक्या बहिणींना मिळाला, म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी यावेळी विशेष लक्ष घालून बँकांना आदेश दिलेले आहेत। लाडक्या बहिणींना त्यांचे पैसे वेळेवर मिळाले पाहिजेत, म्हणूनच एकनाथ शिंदे साहेबांनी प्रथम या 10 बँकांना आदेश दिले आहेत। म्हणून ज्या महिलांचं खातं या 10 बँकेमध्ये आहे त्या महिलांना सर्वात पहिल्यांदा लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता मिळेल। एप्रिल महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होण्यास उशीर झाला होता, कारण बँकांचे प्रॉब्लेम झाले होते। म्हणूनच ज्या बँकांना सरकारची मंजुरी आहे, ज्या बँकांमध्ये सर्वात आधी सरकार योजनेचे पैसे जमा होतात, त्याच बँकांमध्ये सर्वात आधी लाडकी बहीण योजनेचे पैसे हे सोडले जाणार आहेत। रिझर्व्ह बँकेकडून ज्या बँकांना कोणत्याही मिनिमम बॅलन्सची अट नाही, म्हणजेच अशा कोणत्या बँका आहेत की ज्या बँकांमध्ये पैसे जमा झाल्यावरती लाडक्या बहिणी लगेच जाऊन बँकेतून पैसे काढून घरी घेऊन येऊ शकतात, त्यांना कोणताही दंड आकारण्यात येणार नाही। अशा सर्वात महत्त्वाच्या सगळ्या सरकारी योजनांचे पैसे सर्वात आधी जमा होणाऱ्या ज्या बँका आहेत त्या महत्त्वाच्या 10 बँकांमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे हे जमा होणार आहेत। त्यामध्ये काही सरकारी बँका आहेत तर काही खाजगी बँका आहेत। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की पेपरमध्ये देखील माहिती आलेली आहे, ज्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा 11वा हप्ता हा 2100 रुपयाचा मिळणार असल्याची माहिती सांगण्यात आलेली आहे। यामध्ये तुम्ही पाहू शकता की आपल्या लाडक्या भावांनी दिलेला वादा पूर्ण केला आहे। म्हणूनच पेपरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब देखील उपस्थित आहेत। त्यांनी देखील लाडकी बहीण योजनेच्या मे महिन्याच्या हप्ता वाटपाला मंजुरी दिलेली आहे। एकनाथ शिंदे साहेब आपल्याला म्हणाले होते की तुमचे सख्खे भाऊ मिळून काम करणार आहोत आणि तुम्हाला तुमचे पैसे हे वेळेवर देणार आहोत। म्हणूनच 2100 रुपयाच्या हप्ता वाटपासाठी तुमच्या 2 लाडक्या भावांनी मंजुरी दिलेली आहे आणि मे महिन्यापासून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हे पैसे सोडण्यात येणार आहेत। उद्या तुमच्या खात्यावर पैसे जमा झाल्याचा मेसेज तुम्हाला येईल। शिंदे साहेब असंही म्हणाले की आतापर्यंत आम्ही 10 बँकांची निवड केलेली आहे, पण अजून बँका निवडण्याची प्रक्रिया सुरू आहे। अजून कोणकोणत्या बँका निवडल्या आहेत आणि अजून कोणत्या बँकांमध्ये पैसे जमा होणार आहेत हे देखील तुम्हाला कळवण्यात येईल। आता लाडकी बहीण योजनेच्या मे महिन्याच्या 11व्या हप्त्याच्या पहिल्या टप्प्याचं पैसे वाटपाचं काम सुरू आहे। आता पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही फक्त 10 बँकांमध्ये पैसे वाटप करणार आहोत। दुसऱ्या टप्प्यामध्ये कोणत्या बँका असतील हे देखील तुम्हाला कळवण्यात येईल, पण सर्वात आधी आज ज्या 10 बँकांची नावे मी सांगणार आहे त्या बँकांमध्ये पैसे जमा होतील। आपल्या ज्या महिला व बालविकास मंत्री आहेत आदित्यताई तटकरे, त्यांनी सांगितलं आहे की आम्ही यावेळी पैसे वाटप करताना सर्वात प्रथम बँकांच्या वाईज पैशाचं वाटप करणार आहोत। आधी आम्ही पहिल्या 10 जिल्ह्यांमध्ये आणि परत 10 जिल्ह्यांमध्ये असं पैसे वाटप करत होतो, पण आता आम्ही पहिला बँकांनुसार पैसे वाटपाचं काम करणार आहोत। कारण मागच्या एप्रिल महिन्याचं पैसे वाटप करताना बँकांमध्ये प्रॉब्लेम झाला आणि लाडक्या बहिणींना त्यांचे पैसे वेळेवर मिळाले नाहीत। यामध्ये मिनिमम बॅलन्सचा प्रॉब्लेम असेल किंवा आधार लिंकिंगचा प्रॉब्लेम असेल, यामुळे बऱ्याच बहिणींना त्यांचे पैसे हे वेळेवर मिळाले नव्हते। म्हणून सरकारकडून आता सर्वात प्रथम या महत्त्वाच्या 10 बँकांमध्ये पैसे सोडण्याचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे। लाडक्या बहिणींनो, लक्षपूर्वक ऐका। आता मी तुम्हाला 10 बँकांची नावे सांगणार आहे। ज्या 10 बँकांमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे हे सगळ्यात आधी जमा होणार आहेत त्या बँकांची नावे ऐका। 1 नंबर, सर्वात पहिल्यांदा सरकारी योजनांचे सर्वात आधी पैसे येण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया ही सर्वात मोठी बँक आहे। ज्या लाडक्या बहिणींचं खातं स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये आहे त्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर सर्वात आधी लाडकी बहीण योजनेचे पैसे हे जमा होतील। युनियन बँकेमध्ये खातं असणाऱ्या महिलांना देखील लाडकी बहीण योजनेचे पैसे हे उद्या दुपारी 1 वाजता मिळणार आहेत। बँक ऑफ बडोदा मध्ये ज्या लाडक्या बहिणींचं खातं आहे त्यांना मे महिन्याचे 2100 रुपयाचा हप्ता हा सर्वात आधी जमा होणार आहे। बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये लाडकी बहीण योजनेचं खातं असणाऱ्या महिलांना
लाडकी बहीण योजनेचा लाभ हा उद्या मिळणार आहे. पंजाब नॅशनल बँकेमध्ये खातं असणाऱ्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता हा उद्या मिळेल. पोस्ट बँकेमध्ये खातं असणाऱ्या लाडक्या बहिणींना 2100 रुपयाचे लाडकी बहीण योजनेचा लाभ हा मिळणार आहे. पण पोस्टामध्ये खातं असणाऱ्या लाडक्या बहिणींनी सर्वात पहिल्यांदा तुमच्या खात्यावर किती मिनिमम रक्कम शिल्लक आहे हे पाहूनच बँकेमधून लाडकी बहीण योजनेचे पैसे काढून घरी घेऊन या. पंजाब आणि सिंध बँकेमध्ये खातं असणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता हा उद्या जमा होणार आहे. कॅनडा बँकेमध्ये खातं असणाऱ्या लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा लाभ हा सगळ्यात आधी मिळणार. बँक ऑफ इंडियामध्ये खातं असणाऱ्या बहिणींना देखील मे महिन्याचा 2100 रुपयाचा हप्ता हा उद्या मिळणार आहे. ICICI बँकेमध्ये खातं असणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा 11वा हप्ता 2100 रुपये उद्या त्यांच्या खात्यावर जमा होणार.